जे मतदान केलं, ज्या पक्षाला केलं, ज्या पक्षाच्या विचारधारेला केलं, ज्या नेत्याला केलं, त्याच्या चिन्हांना केलं, तो तर सन्मान राखला जातच नाही. पण त्यासोबतच ज्या विचारधारेला लोकांनी मतदान केले त्या विचारधारेचाही सन्मान राखला जात नाही. त्याच्यामुळे एक प्रकारे हा लोकांचाही अवमान आहे. कायदा आला पक्षांतर बंदीचा तरी हा तुमच्या चालूच आहे. आता करायचं तरी काय, कुठला कायदा आणायचा? आता कायदा जर आम्ही पाळणार नसू, 10 विषय येत नाही. सुप्रीम कोर्टामध्ये गेलो तर सुप्रीम कोर्ट त्याच्यावर निर्णय देत नाही. सर, एकंदरीत ऑपरेशन टायगरचा सध्या विषय चालू आहे आणि उद्धव ठाकरे यांचे 6 खासदार हे एकनाथ शिंदेच्या कडे गेलेले आहेत. त्यावर काय काय प्रतिक्रिया आहेत आपल्या? मला असं वाटतं की देशाच्या राजकारणामध्ये जे काही चालू आहे ना ते सामान्य माणसांना काही आवडणार नाही असं चाललेलं आहे. आत्ताच बंगालमध्ये तेच झालं, महाराष्ट्रात झालं होतं, तिकडे आपमध्ये पण झालं. हे जे काही चालू आहे ते एकंदरीत जर तुम्ही पाहिलं तर लोकांनी ज्या लोकांना निवडून दिलं, जे मतदान केलं, ज्या पक्षाला केलं, ज्या पक्षाच्या विचारधारेला केलं, ज्या नेत्याला केलं, त्याच्या चिन्हांना केलं, तो तर सन्मान राखला जातच नाही. पण त्यासोबतच ज्या विचारधारेला लोकांनी मतदान केले त्या विचारधारेचाही सन्मान राखला जात नाही. त्याच्यामुळे एक प्रकारे हा लोकांचाही अवमान आहे. त्याच्यामुळे दुर्दैवाने बोलावं लागते आत्ताच्या राजकारणाविषयी. दुर्दैवाने जाणारे आहेत म्हणून घेणारे येत आहेत. जर जाणारे असं तर घेणारे येणारच नसतात. आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचा बाजार हा होतोय. त्याच्यामुळे जाणारी जी कोण मंडळी आहे त्या लोकांना स्वतःलाच विचार करायला पाहिजे की आपण काय करतो आणि आपल्याला भविष्यामध्ये राजकारणाला जर इथं फुल स्टॉप द्यायचा असेल तर काही विषय घेत नाही. त्या शेवटी लोक बघत असतात. त्यासोबतच लोकांचा ईव्हीएम मशीनमधील विश्वास उडाला आहे. आता तुम्ही बघितलं तर बंगालात ईव्हीएम मशीन जाळून टाकल्या, म्हणजे मतदान झालेलं ते काय आणि त्याच्यामुळे जाणारा नाही वाटते की ईव्हीएम मशीन आहे म्हणजे काय अडचण नाही आणि म्हणून ते होत असेल. आणि त्याच्यामुळे लोकांच्या मताचा सन्मान आदर राखला जात नाही. आणि म्हणून वारंवार विरोधी पक्षाला आम्ही सांगितलं, सत्ताधारी पक्षालाही समोर पाहिलं की तुम्ही बॅलेटवरती निवडणुका घेणं आवश्यक आहे. म्हणून विरोधी पक्षाला सांगितलं की जोपर्यंत बॅलेटवरती निवडणुका घेत नाही तोपर्यंत तुम्ही बहिष्कार टाका. आता लोकांना कळायला लागले की सन्मान्य राजसाहेब बोलले होते त्यावेळेला. आणि सत्ताधारी पक्षाला आम्ही म्हणतोय की बाबा तुम्हाला जर एवढा आत्मविश्वास आहे की लोक आम्हाला मतदान करतायत, आमच्या विचारधारेला मतदान करतायत, आमच्या विकासाला मतदान करतायत, आमच्या राष्ट्रभक्तीला मतदान करतायत, अतिरेकांच्या विरुद्ध लढतो म्हणून मतदान करतायत, पाकिस्तानविरुद्ध लढाई लढतो म्हणून मतदान करतायत वगैरे वगैरे जे काय असेल ते, तर मग बॅलेटवरती निवडणूक घ्यायला काय अडचण आहे. मग लोकांच्या एकदाच मनातल्या शंका दूर होतील आणि फेर निवडणूक होईल, फेर मतदान होईल. पण तेही होत नाही. परंतु सर, एकनाथ शिंदेनी जे ऑपरेशन टायगर राबवलं आणि त्याच्यामध्ये 6 खासदारांच्या हाताला लागले, कुठेतरी एनडीएचा आकडा वाढावा म्हणून भाजप एकनाथ शिंदेच्या मागे आहे. ते घडून आणले सर्व. त्याचा आरोप करण्यात काय पॉईंट नाही. मी मग आधी तुम्हाला म्हणालो की आता बाळा नांदगावकर जर जाणार आहे तर ज्या पक्षात जाणार आहेत ते लोक घेणारच. माझे प्रिन्सिपल मला काय बोलतात त्याच्यावर ते अवलंबून आहे ना. मग त्याला तुम्ही ऑपरेशन टायगर नाव द्या, ऑपरेशन लोटस नाव द्या, ऑपरेशन आणखीन काय नाव द्या, ते ठीक आहे, नावं हरकत नाही. परंतु आपल्या सत्सद विवेक बुद्धीला विचारून आपण केलं पाहिजे की आता किती दिवस हे करायचं. बरे कायमस्वरूपी आहे का?
मला आठवते 1967 आयाराम गयाराम हरियाणामध्ये एका मतदारसंघात आयाराम गयाराम संस्कृती जन्माला आली होती. तो आवाराम काहीतरी त्याचं नाव होतं त्या आमदाराचं. त्यांनी 9 तासात 3 पक्ष बदलले होते. तेव्हापासून ते आयाराम गयाराम पद्धत सुरू झाली. नंतर मग कायदा आला पक्षांतर बंदीचा, तरी अजून ते चालूच आहे. आता करायचं तरी काय, कुठला कायदा आणायचा? तर कायदा जर आम्ही पाळणार नसू, तो 10 विषयच येत नाही. सुप्रीम कोर्टामध्ये गेलो तर सुप्रीम कोर्टमध्ये तो निर्णय देत नाही. अध्यक्षांकडे गेलो, अध्यक्ष निर्णय देत नाही. त्याच्यामुळे त्याचा आता सगळा फायदा घेत आहेत. आणि आता तर काय सगळं पैशाचं पीव आलेलं आहे.